ह्या बोरवेल पाशी विहिरीचा पॉईंट निघतो का? तर मित्रांनो, बरेच शेतकरी मित्रांच्या कमेंट होत्या अशा की आपल्याला जर विहिरीची खोली व विहिरीची जागा भेटत नसेल तर बोरवेल पाशी विहिरीचा पॉईंट निघतो का ते चेक करायचं. बघूया मित्रांनो, आपण नवनवीन पद्धत आणली आता सध्या. एल कॉपर रॉड आहे, नारळ आहे, दगडाच्या मदतीने पाणी कसे शोधावे. परत आपलं एक नवीन पद्धत तयार केलेली मी, तर ह्या व्हिडिओमध्ये नक्की पहा. चला मित्रांनो, तर मित्रांनो हे आहे पितळाचे एल रॉड. ते वॉटर डिटेक्टर वाणी काम करतात. मित्रांनो, हा प्रयोग मी तयार केलेला आहे आणि याने वॉटर डिटेक्टर वाणी हे बिंगतात. तर विहिरीचं पॉइंट, जर बोरवेलचा पॉइंट काढायचा असेल तर हा ट्रिक वापरा. चला मित्रांनो बघा. मित्रांनो इथं क्रॉस आलेला आहे, तर बघू शकता आपण. मित्रांनो हे पहा क्रॉस आलेला आहे. आणि जर तुम्हाला वॉटर डिटेक्टर वाणी बिंगवायचं असेल तर एक पाय बोरवेलला लावा, तर विहिरीचा पॉइंट निघतो का बघूया. प्रत्येक पावलाला रॉड बिंगला पाहिजे. तर मित्रांनो बघू शकता, रॉड फुल फास्ट मध्ये बिंगतोय. येते विहिरीच पॉइंट निघतो मी, हे बघून घ्या. तर लाईनी चेक करायच्या पद्धती, बोरवेलच्या लाईनी कुठून गेलेल्या आहे. रॉड पाठीमागे पूर्ण आलेले. तर बघा मित्रांनो, हे बघा रॉड पूर्ण बिंगतोय मित्रांनो, बघून घ्या. मित्रांनो बघा, दोन्ही रॉड बिंगताय. पीव्हीसी पाईप, तर त्याने सुद्धा लाईन कशी चेक करायची तर ते बघून घ्या. मित्रांनो पीव्हीसी पाईप अर्धाच बिंगलेला आहे. हे बघून घ्या मित्रांनो. तर विहिरीचा पॉइंट कसा काढायचा मित्रांनो, दर्शी खालून घ्यायचं. इकडे बोरवेलच्या खालून व्हायचं, झाले की विहिरीचा पॉइंट कळतो. मित्रांनो इथं विहिरीचा पॉइंट निघतो. प्रत्येक पावलाला रॉड पाठीमागे जात आहे पीव्हीसी. तर ही एक पद्धत आणलेली मित्रांनो मी तयार केलेली, तर बघून घ्या. जर विहिरीचा पॉइंट असेल तर ही पद्धत तिथं पाण्याची गोल गोल बिंगत, तर बघून घ्या. मित्रांनो बिंगत आहे पहा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो, जेणेकरून तुमचे नुकसान होणार नाही. जर तुम्ही बोरवेल पाशी विहीर करत असाल तर प्रत्येक बोरवेलच्या पाशी विहिरीचं पॉईंट निघत नाही मित्रांनो. जर तुम्हाला सोपी पद्धत सांगतो, जर आपल्या बोरवेलला 70 किंवा 80 फुटाला पाणी लागेल असेल तर तिथं हमखास विहीर करा, जेणेकरून तुमची विहीर फेल होणार नाही. आणि जर तुमच्या बोरवेलला 180 150 फुटाला जर लाईन असली तर तिथं विहीर करून काय फायदा नाही. तर ह्या व्हिडिओमध्ये असं सांगायचंय का बोरवेल पाशी विहिरीच पॉईंट निघतो का. आणि
एक पद्धती नारळावर आणि दगडावरची पद्धत राहिलेली मित्रांनो. अजून मित्रांनो, पहिले नारळ घेऊ. राऊंड बोरवेलचं पूर्ण राऊंड चेक करायचं का नारळ प्रत्येक पावलाला उचललं पाहिजे मित्रांनो, तर विहिरीचं पॉईंट निघतो. हाताकडे बघा मित्रांनो. हो मित्रांनो, बघा. मित्रांनो, इथं नारळ थांबत नाही. पूर्ण नारळ हातावरून पाठीमाग बिंग गेलेलं आहे पूर्ण. म्हणजे इथं विहिरीचा पॉईंट निघतो. तर बोरवेल पाशी आता समजा इकून जाऊ. मित्रांनो, प्रत्येक पावला नारळ पाठीमागे जात आहे, म्हणजे याचा अर्थ इथे विहिरीचा पॉईंट निघतो. जर विहिरीचा पॉईंट निघत नसला, म्हणजे जर तुम्ही बोरवेलच्या आसपास जर बिंगून पाहिलं आणि नारळ किंवा रॉडने जर बिंगले नाही, तर तिथे विहिरीचं पॉईंट नाही. तर असं आहे मित्रांनो. आणि दगडाच्या मदतीने पाणी कसे बघावे मित्रांनो, ही पद्धत भुजल गुरु चेवनर दत्तात्रय भवर यांनी ही पद्धत काढलेली. हा पण सुपरहिट पॉइंट, म्हणजे याने सुद्धा पॉइंट शोधता येतो. तर हा प्रयोग खूप चांगला आहे मित्रांनो. याच्यावर ड्राय लाईन लागत नाही मित्रांनो, ड्राय लाईन पूर्ण लागत नाही. तर विहिरीचं पॉइंट कसं काढायचं याच्यावर तर बघून घ्या मित्रांनो. नारळ आपलं दगड हातात धरलेला आहे मित्रांनो. आता हे बघा ना, इथे दगड उचललेला आहे मित्रांनो. येते बघा मित्रांनो, बघा. हा प्रयोग खूप छान आहे. आणि बोरवेल पाशी राऊंड मारायचा. मित्रांनो, येथे विहिरीत पॉईंट निघतो. दगड इकून जादा उचलतोय, त्यामुळे इकून प्रवाह असेल. तर बघा, एकूण प्रवाह आहे मित्रांनो. प्रत्येक पावलाला दगड हा पाठीमागे जातोय हातावर. तर येथे विहिरीच पॉईंट निघतो मित्रांनो. आपण मित्रांनो, ही पद्धत आहे वॉटर डिटेक्टरची. याने डबल चेक करू आपण. इथं लाईन आहे मित्रांनो. तर विहिरीच पॉईंट कसा शोधायचा याने तर बघून घ्या. वर धरायचा रॉड मित्रांनो. रॉड बिंगतोय आपण, जसं बोरवेलच्या त्या दिशेने चालतो, म्हणजे तिथे विहिरीचा
पॉइंट निघतो. तर स्पीड वाढलेली. मित्रांनो बघा, हा पण सुपर हिट प्रयोग आहे. तर मित्रांनो, हा प्रयोग कसा तयार केलेला आहे बघा. मित्रांनो, ह्या पेनाची काडी आहे आणि या रॉडला चिकट टेप लावलेला आहे. ते 1 फुटाचे रॉड आहे पितळाचे, आणि याला पण तसंच केलेलं आहे.